नमस्कार मित्रांनो, मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते. सोबत आहे डॉक्टर गौरी पिंपळे. त्या बिझनेस इकॉनॉमिक्स मध्ये पीएचडी केलेलं आहे. तुम्हा सगळ्यांना आता ज्ञात आहे, म्हणजे जे पहिल्यांदा ऐकत असतील त्यांच्यासाठी इंट्रोडक्शन आहे. त्यांचा स्वतःचा चॅनेल आहे गौरीनॉमिक्स. हा व्हिडिओ आम्ही करतो आहोत तो दोन्ही चॅनेलवर प्रदर्शित होईल आणि तिथे दोन्हीकडे तुम्हाला व्हिडिओ लाईक करायचा आहे, शेअर करायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचंय तुम्ही केलं नसेल तर. आजचा विषय पुन्हा एकदा अत्यंत चविष्ट. आता आर्थिक विषयांची बिलकुल आपल्याला काही वानवा पडणार नाहीये. सलग असा काळ आलेला आहे की एकामागून एक विषय येत जाणार आहे. मी 2 किंवा 3 व्हिडिओ केले आतापर्यंत ह्याच्यावरती की ट्रम्प हे ब्रिटिश साम्राज्याला टक्कर देत आहेत. आजपर्यंत अमेरिकेनी ब्रिटिश लोकांनी राजकीय वर्चस्व आपलं आवर्त घेतलं, पण संपूर्ण जगाच्या आर्थिक व्यवहारांवरती आपला वचक मात्र कायम ठेवलेला होता. आणि ते आपल्याला दिसलं ते इराणच्या युद्धाच्या परिस्थितीमध्ये. इराणी तेलावरचा त्यांचा दावा असेल किंवा होर्मुझमध्ये त्यांच्या इन्शुरन्स कंपन्यांनी इन्शुरन्स द्यायचं नाकारलं. वॉर रिस्क इन्शुरन्स असतो तो, त्याच्यामुळे वाहतूक थंडावली होती. त्यावरही मी व्हिडिओ केलेला होता. या दोन्ही गोष्टी तुम्हाला आठवत असतील. आता ट्रम्प आणि ब्रिटन यांचं जे वास्तव आहे त्याच्यात एक पुढचं पाऊल आपल्याला पडलेलं दिसतं. आणि हा विषय काय आहे तो अमेरिकेच्या स्वतःच्या घरामध्ये होतो आहे. कशासाठी होतो आहे तर इराणला सँक्शन्स लागू केली. कोणी केली? अमेरिकेनेच केली. आणि ती इव्हेड करण्यासाठी, ती टाळण्यासाठी त्याच्यातून गुप्त रीतीने मार्ग, ज्याला बॅकडोर म्हणतात, तो करण्यासाठी कशा दुबईच्या बँका, ओमानच्या बँका, हाँगकाँगच्या बँका मदत करत होत्या. अखेर सगळे पैसे लंडनमध्ये जात होते. मग तिथून प्रॉपर्टी घेतली जात होती. याच्यावरही आम्ही व्हिडिओ केला. मी गौरीताईंबरोबर व्हिडिओ केला ह्याच्यावर. पण आता ह्या सगळ्या प्रकाराला खुद्द अमेरिकेच्या भूमीवरून कसा सपोर्ट मिळतोय ते विशद करून सांगतायत आज गौरीताई. गौरीताई, तुमचं खूप खूप स्वागत करते आणि एकदम हॉट विषय आहे. तुमच्याकडून माहिती ऐकायला आम्ही उत्सुक होतात. नमस्कार. एक बातमी अशी आली 18 एप्रिलची टेलिग्राफची आलेली न्यूज आहे ही. ते अमेरिकन जजने जेपी मॉर्गन चेस, HSBC, सिटी बँक आणि त्याचबरोबर स्टँडर्ड चार्टर्ड ह्या बँकांना सांगितलं की तुम्ही इराणला सँक्शन इव्हॅड करायला मदत करताय. आता ते कशी मदत करतायत तर तुर्कीमध्ये एक बँक आहे कुवेती टर्क नावाची. या कुवेती टर्क ह्या बँकेमधून व्यवहार केले जातात आणि या बँकेला ह्या ज्या 4-5 बँका आहेत जेपी मॉर्गन चेस, HSBC, स्टँडर्ड चार्टर्ड, त्या डायरेक्ट US डॉलरचा ऍक्सेस देतात. आणि या कुवेती टर्क बँकेमधून व्यवहार कोणाचे होतात तर इराणच्या नॅशनल ऑइल कंपनीचे व्यवहार होतात. म्हणजे इराणची नॅशनल ऑइल कंपनी थेट कुवेती टर्क ह्या टर्कीमधल्या एका बँकेमधून व्यवहार करते आणि त्याला डॉलरचा डायरेक्ट ऍक्सेस आहे, तो पण अमेरिकेतल्याच फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स कडून. म्हणजे अमेरिकेने सँक्शन्स टाकलेले आहेत तरी अमेरिकेतल्या फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स त्याला मदत करताय की डॉलरमध्ये व्यवहार करण्यासाठी. आणि ती कसे होतात तर तिथे कुवेती टर्क मध्ये ते लोकल करन्सी मध्ये होतात आणि ती बँक इराणला डॉलर अवेलेबल करून देण्यासाठी मदत करते त्या या बँकांच्या मार्फत. आणि याच्यामध्ये या सगळ्या ह्याच्यामध्ये त्यांनी कोर्टामध्ये सांगितलं काय अमेरिकन कोर्टामध्ये, इट इज अनविटिंगली डन. म्हणजे आमचा काही हेतू नव्हता असं करायचा पण ते चुकून घडलंय. एवढ्या मोठ्या बँका चुकून इराणला मदत करत असतील असं होऊ शकतं का? म्हणजे आपल्याला पण कळतं हे काही चुकून वगैरे नाहीये, हा व्यवस्थित प्री प्लॅन केलेला इराणचे सँक्शन इव्हॅड करण्यासाठीचा प्रयत्न आहे. पण अशा प्रकारे आपण आधीचा व्हिडिओ केलाच होता शॅडो बँकिंग आणि शॅडो फ्लिप. आता हे तर अजून मोठा घोबाडच आहे. डायरेक्ट कुवेत मधून त्यांना US डॉलरचा ऍक्सेस मिळतोय म्हटल्यानंतर त्यांना अजून काही करायची विशेष गरज पण नाहीये. म्हणजे हा कशाला शॅडो बँकिंग आणि शॅडो फ्लिपचा घाट, डायरेक्ट ऍक्सेस आहे तो पण US डॉलरला, तो पण सिस्टम मधून. मग अजून काय करायची गरज आहे? म्हणजे अमेरिकेनेच लावलेले सँक्शन्स आहेत आणि त्याला अमेरिकनच फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स त्यांच्या निर्बंधांना मानत नाहीयेत किंवा जुमानत नाहीयेत असं आपण म्हटलं तर वावगं ठरणार नाहीत. याच्यामध्ये US ट्रेजरीने आता परत त्यांना धमकी दिली, आम्ही सेकंडरी सँक्शन्स लावू. म्हणजे स्वतःच्याच फायनान्शियल कंपन्यांना सेकंडरी सँक्शन्स लावू
अशी धमकी देण्याची अमेरिकेला वेळ आलीये. म्हणजे अमेरिकेच्याच फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स कशा ऐकत नाहीयेत, हे असं उदाहरण झालं. नावं परत एकदा ऐकूया. काय मोठी नावं आहेत बघा. JP मॉर्गन, स्टँडर्ड चार्टर, सिटी बँक, आणखी कुठली म्हणलात तुम्ही? HSBC. HSBC. म्हणजे ज्याला म्हणतो आपण की चांगल्या तगड्या बँका आहेत ह्या आणि ह्याच्यामधून आर्थिक व्यवहार संपूर्ण जगाचे केले जातात आणि ह्या बँका म्हणतात की चुकून झालं तर मित्रांनो एखादं ट्रान्झॅक्शन होईल, 5 होतील, 10 होतील. जेव्हा कोर्ट ताशेरे झाडतं, तेव्हा काय झालेलं असेल अशा 1 आणि 2 ट्रान्झॅक्शन कोर्ट ताशेरे झाडणार नाही. कोर्टाने ताकीद दिली याचाच अर्थ असा की त्यांना कन्सिस्टंटली ही बिहेवियर बघायला मिळालेली आहे. अशी ट्रान्झॅक्शन्स ही वारंवार घडताना दिसत असणार आहेत. त्याच्याशिवाय कोर्ट अशी कधी कुठलं ताशेरे झाडणार नाही. आणि मग हे गौड बंगाल नाही का तुम्हाला वाटत? कशा प्रकारे अ, इराणला म्हणजे एक प्रकारे तुम्ही बघा तो इराक काय तो एक कॉन्ट्रा अफेअर होता आठवतंय तुम्हाला? त्याच्यामध्ये सुद्धा इराकमध्ये पण सँक्शन्स लागू झाले होते आणि मग त्यांना फक्त काय तर ह्युमॅनिटेरियन ज्या गोष्टी असतील त्या तुम्हाला पाठवायला परवानगी दिलेली होती. म्हणजे काय तर तुम्हाला औषधं पाठवता यायची, अमुक यायचं, तमुक यायचं. त्याच्या बदल्यात काही कंपन्यांना त्यात ऑइल मिळायचं इराकचं. त्याच्यामध्ये काही भारतीय पण सापडलेले होते आणि हे जे सगळं डिस्क्लोजर झालं त्याच्यामध्ये आपल्या परराष्ट्र मंत्री होते त्यावेळेला नटवर सिंग यांचा बळी गेलेला होता. तेव्हा अशा प्रकारे काही प्रमाणामध्ये सूट दिली जाते, पण तिचा वापर कसा केला, त्याच्या जेव्हा कथा बाहेर आल्या, तेव्हा हे सगळं झालं. आता हे जर का बँकांचं मॅटर कोर्टामध्ये आणि कोर्टाने ताकीद दिली आहे. कुठेतरी तुम्ही बघितलत का मीडियामध्ये? ह्याच्या विरोधामध्ये कुठेतरी अस्पष्ट तरी लहर दिसली का तुम्हाला? मग ती का दिसली नाहीये? आणि जर का कोर्टाने अशी ताकीद दिली असेल, तर मग अमेरिकन सरकारचं ह्याच्यावर म्हणणं काय आहे? मोठे FATF म्हणून आपल्याला लेक्चर मारत असतात, की तुम्ही हे करा, तुम्ही ते करा. पाकिस्तानलाही लटकून पाकिस्तान तर चिरकुट देश आहे. त्यांच्याकडे हे असे जे पैसे तुमच्याच तुमच्याच अंगणामध्ये सगळं घडतंय आणि तुम्हाला कंट्रोल करता येत नाहीये. ही परिस्थिती काय आहे? म्हणजे अमेरिका हतबल आहे असं म्हणायचं का आपण? तसंच काहीसं दिसतंय. एकूण सगळ्याच एंटिटीनी तसं बघायला गेलं तर अमेरिकेला जुमानायचं नाही असं ठरवलंय. याचा अर्थ अमेरिका कुठेतरी हतबल झालेली दिसते. आणि मेजर हे असा असतो की फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स जे आहेत त्या कुठेतरी गडबड करतायत म्हटल्यानंतर अमेरिकन सरकारच्या हातातून बऱ्याच गोष्टी निसटून चाललेल्या आहेत असे थोडीफार शंका म्हणण्यापेक्षा खात्री वाटावी असं हे एक नवीन आलेला जे युएसच्या जजचं हे आहे US मध्ये चाललेली केस आहे त्याच्यावरून आपल्याला जाणवतं की अमेरिकेच्या हातातून बऱ्याच गोष्टी निसटत चाललेल्या आहेत. खरंय. म्हणजे ह्याचा राजकीय अर्थ काय लावायचा बघा. ह्याचा अर्थ असा, की मी जो व्हिडिओ केलेला होता, की इराणला ब्रिटनचं जे साम्राज्य आहे त्याचा पुरेपूर पाठिंबा मिळत होता. त्यांनाही दिसत होतं काय ट्रान्झॅक्शन्स लपून राहत नाहीत. त्यांचे जे ट्रॅकिंगचे ग्रुप्स असतात त्यांना कल्पना आहे. तिथे प्रॉपर्टी घेतल्या जात आहेत. ते कोणी घेतली, ती फ्रंट कंपनी कुठची, कोणाची, पैसे कुठून कुठे फिरवले गेले, हे काय सरकारी यंत्रणांना शोधून काढणं कठीण नसतं काही. मनात असतं तर त्यांनी तेही करून दाखवलं असतं. म्हणजेच एका बाजूला कारनामे कसे चालले. याचाच अर्थ डोनाल्ड ट्रम्प जे आहेत ते कोणाच्या विरोधात त्यांनी ही सगळी लढाई उघडलेली आहे याचा विचार करा. ही केवळ अमेरिका विरुद्ध काहीतरी म्हणजे अशी बिरुदं लावून चालणार नाही आपल्याला. त्याच्या आतपर्यंत खोलपर्यंत जे राजकारण जातं आहे, त्याचा विचार करण्याची गरज आहे. आणि असे जर का मनी ट्रेल्स अवेलेबल असतील, कोर्ट जिथे सांगतात तिथे मनी ट्रेल्स निश्चित आणि अगदी सॉलिड रूपामध्ये अवेलेबल आहेत म्हणायला हरकत नाही आपल्याला. एक अमेरिकन कोर्ट हे अशा प्रकारे एवढ्या मोठ्या बँकांना ताकीद देत असेल, म्हणजे कोर्टाची ताकद मोठी असते ह्याची मला खात्री आहे. म्हणजे मी त्याच्याबाबत हे करत नाहीये, पण तरी सुद्धा तिथे सुद्धा पॉलिटिकली केसेस ज्या आहेत त्या सेन्सिटिव्ह असल्या, की वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला त्याच्यामध्ये मार्ग काढताना दिसतात लोक. तसं इथे झालेलं दिसत नाहीये. ही मोठी गोष्ट आहे. तेव्हा ही जी केस आहे ही अत्यंत
इंटरेस्टिंग आहे. मग आणखी त्याच्याबद्दल आपल्याला काय सांगता येईल? काही की पुढे जाऊन ते त्याच्यावरती सेकंडरी सँक्शन्स लावणार का, हा आखाती देशांबरोबर व्यवहार करण्यासाठी हा एक ह्याच्यामध्ये प्रश्न आहे. कारण युएस ट्रेजरीने म्हटलंय त्यांना की आम्ही सेकंडरी सँक्शन्स लावू. मग आता या फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स वरती सेकंडरी आहे सॉरी सँक्शन्स लावणार का, आणि जर सेकंडरी सँक्शन्स लावले तर त्याची व्याप्ती किती असेल हा पुढचा प्रश्न. कारण ह्यांची पाळामुळे सगळ्याच देशांमध्ये पसरलेली आहे. ज्या 4 बँकांची आपण मोठ्या नावं घेतली त्यांची पाळामुळे जगभरात आहे. मग यांच्यावरती सँक्शन्स लावल्यानंतर मग पुढचा इफेक्ट काय, हे सगळे प्रश्न आहेत ते आता तरी अनुत्तरित आहेत. जर सेकंडरी सँक्शन्स लावला तर आपल्याला त्याच्यावरती पण एक व्हिडिओ करता येईल की काय इफेक्ट होतील. मला असं वाटतं की भारतामध्ये HSBC तर आहेच, सिटी बँक आहे आणि एक तुमची JP मॉर्गन एवढी प्रचलित नाहीये. पण ह्या बँका आणि त्यांची ऑपरेशन्स ह्याच्यामध्ये अक्षरशः हजारोनी भारतीय कंपन्यांचे अकाउंट्स असतील, त्याच्यातून व्यवहार होत असतील आणि हे सगळे जर का सेकंडरी सँक्शन्समध्ये आले, तर कल्पना करा म्हणजे केवढा मोठा स्पॅन झाला तो. म्हणजे आर्थिक व्यवहार जे होत आहेत या बँकांकडून ते काही ट्रिलियन डॉलर्समध्ये होताना बघायला मिळतील आपल्याला आणि ते सगळे जर का सेकंडरी सँक्शन्समध्ये गेले या बँका तर होईल काय म्हणजे आर्थिक व्यवहारांचं काय होईल? किती प्रमाणामध्ये थंड पडतील? सांगता येईल. JP मॉर्गननी तर मला वाटतं आपण बोलत होतो त्यानुसार अ, सोनं आणि चांदी ह्यांच्या शॉर्टिंगमध्ये पण JP मॉर्गनच होते. बरोबर का? मला हो, आठवतंय. चांदीच्या मोठ्या प्रमाणावर शॉर्ट पोझिशन्स JP मॉर्गनच्या आहेत. बघा. म्हणजे सगळा खेळ कसा चाललेला आहे. एक प्रकारे आर्थिकदृष्ट्या ट्रम्प यांना अडचणीत कसं आणता येईल, ह्याचा कदाचित विचार त्यांच्या विरुद्ध असलेल्या गटाने केलेला आहे. कसं आहे, की ट्रम्प ह्यांना सत्तेवर आणणारा एक अत्यंत काहीतरी प्रबळ केंद्र आहे. आता त्या केंद्राचं नाव काय ह्याची मला कल्पना नाही. पण ते केंद्र दुर्बळ निश्चित नाहीये. अमेरिकेचा अध्यक्ष निवडून आणणे आणि इतक्या कडव्या संघर्षामध्ये विरोधात असून सुद्धा त्यांनी निवडून आणलं म्हणजे त्यांची शक्ती जी आहे ती दुर्लक्षण्यासारखी नक्कीच नाहीये. पण ज्या शक्तीशी ते लढा देतायत, ती शक्ती सुद्धा सहजासहजी हार मानायला तयार नाहीये. हे सांगणारं हे उदाहरण आहे. एक प्रकारे आम्ही अजून एक व्हिडिओ करणार आहोत. मला वाटतं चंद्रशेखर नेने सर पण असतील. त्याच्यात गौरीताईंना पण आपण आणणार आहोत. आणि त्याच्यामध्ये आम्ही 2 विषय आहेत वेगळे. एक ग्लोबलायझेशननी काय केलं आणि दुसरा हा न्यू वर्ल्ड ऑर्डर. ह्या 2 गोष्टींच्या भोवती जे एक थोडंसं गूढत्वाचं वलय आहे. ते वलय थोडंसं कमी करायचं आणि हे विषय जे आहेत ते थोडेसे खोलामध्ये म्हणजे फार खोलात नाही पण जरा तरी मिनिमम माहिती व्हावी अशा दृष्टीने करायचं आहे आणि तेव्हा हे विषय आपण जोडून घेणार आहोत. आजचा हा विषय तर अतिशय रंजक झालेला आहे मला निश्चित खात्री आहे. आणि गौरीताई तुम्हाला अजून काही सांगायचं असेल तर अन्यथा आपण शेवटाकडे येऊ प्रोग्रामच्या. नाही, आपण पॉइंट्स कव्हर केलेत सगळे. जरूर. तेव्हा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. दोन्ही चॅनेलवरती सबस्क्राईब करा आणि तुमचं सहकार्य असू द्या. सहकार्याशिवाय हे चॅनेल जे आहेत आमचे आम्हाला कोणाचाही पाठिंबा नाही, मदत नाही, काही नाही. आम्ही फक्त तुमच्यावर अवलंबून असतो आणि म्हणून वारंवार ही विनंती करतो. धन्यवाद. धन्यवाद.